तर स्टँडिंग कमिटी मतदार, मयत मतदार, स्थलांतरित मतदार आणि बोगस मतदार जे घुसखोर आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये घुसलेले आहेत आणि ते वेगवेगळ्या लोकांचा गैरवापर करून आधार कार्ड काढणं, मतदार यादीमध्ये नाव लावणं आणि अशा पद्धतीचे जे चुकीच्या पद्धतीनं मतदार यादीमध्ये घुसलेले आहेत त्यांना दूर करण्यासाठी अत्यंत चांगलं काम हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने हातात घेतलेलं आहे। आज प्रशिक्षण आहे, तर सर्व कार्यकर्त्यांना याच्याविषयीची सविस्तर माहिती व्हावी असा प्रयत्न भाजपचा आहे। आपण सर सातत्याने बांगलादेशींचा मोठ्या प्रमाणात समावेश झाल्याचा आरोपही आपण केला नाही, ही परिस्थिती खरी आहे। काय काय राज्यामध्ये आता या मतदार याद्या शुद्ध झालेल्या आहेत आणि लाखांच्या पटीमध्ये मतं कमी झालेली आहेत। हे जे घुसखोर बांगलादेशी आहेत, रोहिंग्या आहेत किंवा अन्य काही घुसखोर आहेत, हे मतदार यादीत येणं हे आपल्या लोकशाहीसाठी सुद्धा घातक आहे आणि म्हणून अशी सर्व मतदार जे चुकीच्या पद्धतीनं मतदार यादीमध्ये घुसडलेले आहेत तर ते दूर करणं अत्यंत आवश्यक आहे। मयत मतदार 30-30 वर्षे तीच नाव यादीमध्ये आहेत किंवा दुबार मतदार, काही बाहेरच्या राज्यात पण मतदार आहे, परत इथं पण मतदान आहे, इथं मतदान करतात, परत बाहेर जातात। तर असे जे सगळे दुबार, मयत, स्थलांतरित लोक आहेत 20-20, 30-30 वर्ष त्या पत्त्यावर नाहीत, परंतु बरोबर मतदानाच्या दिवशी कुणीतरी आधार कार्ड बोगस तयार करून तिथं मतदान करायला येतो, कोणी ओळखीचा पण नसतो, बूथवर बसलेल्या त्या एजंटला पण माहीत नसतं हा कोण आहे। महिलाच्या बाबतीत तर चर्चाच करता येत नाही की त्यांनी बघितलेलं नसतंय। त्यामुळे अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं मतदान होतंय। तर हे जे सगळं मतदार याद्यांचं शुद्धीकरण सुरू आहे हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अत्यंत पवित्र काम हातामध्ये घेतलंय। सर दुसरीकडे आज अशासकीय ठराव आहे ते भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आणलेला आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न द्यायचा मागणी ते करतायत, चांगली गोष्ट आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी माननीय सुधीर मुनगंटीवार साहेबांची आहे, तर ती योग्य आहे, आमचं समर्थन आहे। राज्य शासन शिफारस करेल का केंद्राला, त्यांची मागणी आहे त्यामध्ये? करेल ना, का नाही करेल। चला, एक वेगळा प्रश्न होता, मुनगंटीवारांनी एक अर्ज चर्चेमध्ये देखील प्रश्न घेतलेला आहे ज्यामध्ये स्थानिक उद्योगातील जी व्यवस्थापना आहेत ते भूमिपुत्रांना कुठेतरी नोकरी देण्याची तरतूद करत नाही, अंमलबजावणी करत नाहीत, तशी उपाययोजना असून तसं धोरण असूनही त्याची अंमलबजावणी केली जात नाही। माननीय मुख्यमंत्री महोदयांचं परवा रिप्लायचं भाषण तुम्ही ऐकलं असेल तर गडचिरोलीच्या संदर्भात त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं भूमिका मांडलेली आहे की जेवढे रोजगार दिलेले आहेत ते स्थानिक लोकांना दिलेत, जिथं कुठं असे उद्योजक स्थानिक लोकांना रोजगार देत नसतील तर त्याही लोकांनी स्थानिक लोकांना रोजगाराच्या संदर्भात प्राधान्य दिलं पाहिजे। काल विधानभवनाच्या पोर्चमध्ये किंवा लॉबीमध्ये एक प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला। कल्याण सिटी आमदार आणि भास्कर जाधव ज्येष्ठ नेते शिवसेनेचे आहेत बीडीचे, त्यांच्यात बाचाबाची झाली पाहायला मिळाली। यापूर्वी पण असे अनेक प्रकार झालेले आहेत। मी काय बघितलं नाही। काढला होता भास्कर जाधव यांनी सरकारचा बाप काढल्यामुळे त्यांना खडे बोल सुनावले होते सचिन कल्याण शेट्टी यांनी। सचिन कल्याण शेट्टी साहेबांनी खडे बोल सुनावले असतील तर चांगला आहे, योग्य आहे। बाप काढायचा काही संबंधच नाही ना कुणी कुणाला। चला।